नमस्कार मित्रांनो, भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाची चर्चा संपूर्ण देशात होती। 23 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे हा विवाह सोहळा पार पडणार होता। सर्व तयारी झाली होती, पाहुणे देखील आले होते, मात्र ऐनवेळी हे लग्न मोडलं। या घटनेला आता काही महिने उलटले असले तरी त्या रात्री नेमकी काय परिस्थिती होती याचा खुलासा आता एका प्रत्यक्षदर्शीने केला आहे। प्रसिद्ध टीव्ही अभिनेता नंदिश संधू, जो या लग्नासाठी सांगलीला पोहोचला होता, त्याने एका मुलाखतीत त्या रात्रीचा घटनाक्रम सांगितला आहे। नंदिशच्या म्हणण्यानुसार, मी लग्नासाठी पोहोचलेलो होतो, पण तिथे गेल्यावर कळले की लग्न होणार नाहीये। स्मृती मंदनाने स्वतः सर्व पाहुण्यांना सांगितले होते की तिच्या वडिलांची प्रकृती अचानक खूप खालवली आहे आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले आहे। याच कारणामुळे लग्न टाळण्यात आले आहे। लग्न मोडल्यानंतर सोशल मीडियावर पलाश मुच्छलवर स्मृतीला धोका दिल्याचे गंभीर आरोप करण्यात आले होते, मात्र स्मृतीने कधीही सार्वजनिकपणे यावर भाष्य केले नाही किंवा फसवणुकीचा शब्दही काढला नाही। नंदिश संधूने या आरोपांवर भाष्य करण्यास नकार दिला असून पलाशला देखील त्याची बाजू मांडू द्यावी, सध्या काहीही बोलणं योग्य ठरणार नाही असं म्हटलं आहे। आजही या प्रकरणातील नेमके सत्य काय हे एक गूढ बनून राहिलेले आहे। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।